सर सकाळी तुम्ही एक एक्सपोज केली होती, काय नेमका मुद्दा चर्चेला गेला आहे? ज्या पद्धतीचं भाषण माजी मुख्यमंत्र्यांनी कोकणामध्ये जाऊन केलं, त्या उभाटा पक्षाला आमचा थेट सवाल आहे, कार्यक्षम गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री याची व्याख्या तुमची काय आहे उद्धवजी? तुमच्या काळामध्ये दाऊदच्या प्रॉपर्टी विकणाऱ्या लोकांशी संरक्षण केलं जायचं, हे कार्यक्षम मंत्र्याचं लक्षण आहे? उद्धवजी, तुमच्या काळामध्ये पोलिसांच्या मागे लागत होते, पाठलाग करत होते, हे कार्यक्षम मंत्र्याचं लक्षण आहे? उद्धवजी, तुमच्या काळामध्ये सुपारी पैसे वसूल करायची गृहमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांच्या वतीने पोलिसांना दिली जायची, हे कार्यक्षम गृहमंत्री आहेत? उद्धवजी, तुमच्या काळामध्ये व्यावसायिकांच्या घराखाली स्फोटकं पोलिसांच्या माध्यमातूनच लावली जाण्याचे आरोप होत होते, हे कार्यक्षम गृहमंत्रीपद आहे? निष्पाप माणसांचे बळी घेतले जात होते, हे कार्यक्षम मंत्री आणि गृहमंत्र्याचं लक्षण आहे? पालघरला आमच्या साधूंना ठेचून मारण्याचा प्रयत्न केला, हे कार्यक्षम उद्धवजी गृहमंत्र्याचं लक्षण आहे? आणि त्यामुळे उद्धवजी, देवेंद्रजींवर भाष्य करताना आणि कार्यक्षम गृहमंत्री या विषयावर बोलताना अपने गिरेबान में क्या आहे पहिलं झाकून बघा आणि मगच दुसऱ्यावर दोषारोपण करा. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले महाराष्ट्र सरकार म्हणजे महायुती 1 कोटी साडे वाटून महाघोटाळा करत आहे, असा त्यांनी आरोप केला पत्रकार परिषदेत. कसं बघताय त्याच्या आरोपावर? घोटाळा करणाऱ्यालाच सगळीकडे घोटाळे दिसतात. आणि म्हणून एक प्रसिद्ध गाणं आहे, चोरों को सब नजर आते हैं चोर. विजय वडेट्टीवारांना ते फिट बसतं. सर, विजय वडेट्टीवारांनी एक रील सुद्धा ट्विट केलेला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की गुंडांना मंत्रालयात रील बनवण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे का? नाही, रील त्यांनी दाखवली ती असेल, पण ते वर्ष चुकलं असेल, ते वर्ष 2019-20चं असेल. सर, पुणे शहरातील कुख्यात गुंडांची पुणे शहरात कुख्यात गुंडांची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात हजेरी घेण्यात आली आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जे शहरामध्ये धुमाकूळ घालणारे जे गुंड आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं. मला वाटतं पोलिसांचं काम पोलिसांनी केलं पाहिजे, ते करतायत. चांगल्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था टिकला पाहिजे, ही सामान्यांची अपेक्षा आहे. सर, राहुल गांधी यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे, ते त्यांचा जाहीरनामा दिला. प्रवक्ते यावर प्रतिक्रिया देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.